पहा, एका स्त्रीची ओळख करून देताना एका पुरुषाने म्हटलं, काय म्हटलं की तिच्या आईच्या नवऱ्याची बहीण कोण आहे? माझी आत्या आहे. तर मग तो पुरुष त्या स्त्रीचा कोण, असा प्रश्न आहे. पहा, आता हा घेऊया आपण पुरुष आणि ही घेऊया स्त्री. तर हा पुरुष या स्त्रीला म्हणतो की तिच्या आईच्या नवऱ्याची बहीण, आईचा नवरा म्हणण्यापेक्षा आपण सरळ काय म्हणूया, तिचे वडील म्हणूया. आई घ्यायची पुन्हा तिचा नवरा घ्यायचा, त्याच्यापेक्षा या स्त्रीच्या वडिलांची कोण? बहीण. या स्त्रीच्या वडिलांची जी बहीण आहे, जी बहीण आहे ती माझी कोण आहे? आई आहे. पहा, आता आपल्या वडिलांची बहीण आपली कोण होते? ही आत्या होते. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. ती स्त्री, स्त्रीचे वडील, वडिलांची बहीण म्हणजे या स्त्रीची कोण झाली? ही आत्या. आणि ह्या मुलाची ही आई आहे म्हणजे या बहिणीचा हा मुलगा आहे, म्हणजे या स्त्रीचा आत्याचा मुलगा. म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो? तिचा हा आत्ते भाऊ आहे आणि ही स्त्री त्याची मामे बहीण आहे. आता बघा, प्रश्नामध्ये आपल्याला त्या पुरुषाचं त्या स्त्रीशी नातं विचारले, म्हणजे तो पुरुष जो आहे तो त्या स्त्रीचा कोण? तर पुरुष त्या स्त्रीचा आत्ते भाऊ आहे. आलं लक्षात? आणि ती स्त्री जर त्या पुरुषाची कोण असं विचारलं असतं तर स्त्री कोण असती? मग त्याची मामे बहीण असते. बरोबर आहे. म्हणून इथे आपल्याला उत्तर लिहावं लागणार आहे आत्ते भाऊ. बरोबर आहे. पाहायचा पुढचा प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न काय दिलाय? शिवानीचा परिचय करून देताना विजयने म्हटले, तिचे वडील माझ्या वडिलांचे एकुलता एक मुलगा आहे. कोणाचे वडील? शिवानीचे वडील माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. तर मग विजयचं शिवानीशी नातं काय? किंवा विजय शिवानीचा कोण? बघा, शिवानीचा परिचय करून देताना विजयने म्हटले की शिवानीचे वडील, पहा, शिवानीचे कोण? वडील. हे जे शिवानीचे वडील आहेत हे विजयच्या वडिलांचे, कोणाचे? विजयच्या वडिलांचे. वाचा पुढे काय दिले? विजयच्या वडिलांचा एकुलता एकच हा मुलगा आहे, यांना दुसरा मुलगा नाही, एकच मुलगा आहे. ते कोण? शिवानीचे वडील. हा एकच मुलगा आहे. कोणाला? विजयच्या वडिलांना. आलं का लक्षात? गोंधळ लक्षात? विजयच काय म्हणायला आहे की माझ्या वडिलांना फक्त एकच मुलगा आहे आणि तो म्हणजे कोण आहेत? शिवानीचे वडील आहेत. आलं का लक्षात? ते म्हणते ना, माझ्या वडिलांचा तिचे वडील हे एकुलता एक मुलगा आहे. आलं का घोटाळा सगळ्या लक्षात? मग आता आपल्याला विचारले, तर मग विजयचं शिवानीशी नातं काय? सांगा, विजय शिवानीचा कोण? वडील. सांगा, कुण कुण भाऊ काका लिहिलं होतं? दुसरा मुलगाच नाही तर काका कुठून येणार आहे? येणार आहे का? येणारच नाही. इथं उत्तर असेल पहा, वडील. समजलंय का? परत एकदा सांगू. बघा, जो विजय स्वतः आहे हा विजय काय म्हणतोय? ही जी शिवानी आहे आणि शिवानीचे जे वडील आहेत हे माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. विजय काय म्हणतोय? माझ्या वडिलांना एकुलता एकच मुलगा आहे आणि तो म्हणजे कोण आहेत? शिवानीचे वडील आहेत. मग स्वतः विजयच त्यांचा मुलगा आहे.
कारण वडिलांना दुसरा मुलगा आहे का? नाही. मग विजय स्वतःलाच म्हणतोय की माझ्या वडिलांना, शिवानीचे वडील हा एकुलता एकच मुलगा आहे, तर मग सांगा शिवानीचं विजयशी नातं काय? तर मग विजय कोण झाले? शिवानीचे वडील झाले. एकुलता एक म्हणलं की थोडस थांबायचं, तिथं काका येणं शक्य नाही. देऊ मग असाच पुढचा प्रश्न. पहा, पुढचा प्रश्न आहे, एका माणसाच्या प्रतिमेकडे बोट दाखवून एक स्त्रीने म्हटले, त्याच्या भावाचे वडील माझ्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे. पुन्हा एकुलता एक आला. पहा, तर आपल्याला विचारलंय त्या प्रतिमेतील माणसाचे त्या स्त्रीशी नाते काय? प्रतिमेतील माणसाचे त्या स्त्रीशी नाते काय? तर बघा, बहीण हे उत्तर अगदी बरोबर आहे. आता किती जणांचं आलंय बहीण? ज्यांचं आलं नाही त्यांनी पहा, लक्ष द्या कसं आलंय. तर पहा, एका माणसाच्या प्रतिमेकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणाली, स्त्री म्हणजे फिमेल धरूया, माणूस म्हणजे मेल धरूया, तर याची ही अशी एक प्रतिमा लावलेली. या प्रतिमेकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणाली, याच्या भावाचे वडील, बघा याचा जो भाऊ आहे आणि या भावाचे जे वडील आहेत, म्हणजे याच्या भावाचे वडील म्हणजे याचे सुद्धा कोण झाले? हे वडीलच झाले की नाही? आपल्या भावाचे वडील म्हणजे आपले सुद्धा कोण झाले? या ठिकाणी वडीलच झाले. तर स्त्री म्हणते, याच्या भावाचे जे वडील आहेत पहा, ते माझ्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे. या स्त्रीच्या आजोबाचा मुलगा म्हणजे तिच्या वडिलांचे वडील. आजोबा कोण त्या स्त्रीचे? तिच्या वडिलांचे वडील. आणि ती काय म्हणते, या दोघांचे जे वडील आहेत ते माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे तिघही कोण आहेत? बहीण भाऊ आहेत. पहा, आणि या तिघांचे सुद्धा वडील एकच आहेत. आणि मग ही स्त्री म्हणते की या दोघांचे जे वडील आहेत हे माझ्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे. त्या आजोबाला दुसरा मुलगाच नाही, एकच मुलगा आहे, तो म्हणजे या तिघांचे वडीलच आहेत. आता प्रश्न दिलाय, प्रतिमेतील माणसाचे त्या स्त्रीशी नाते काय? हे तिघ जण कोण झाले? बहीण भाऊ. मग ही स्त्री याची कोण झाली? बहीण. तसं माणसाचं तिच्याशी नातं म्हटल्यानंतर या ठिकाणी पर्यायामध्ये भाऊ यायला पाहिजे होतं, पण तरी सुद्धा दिलेल्या पर्यायानुसार आपण काय म्हणू शकतो? ती त्याची बहीण आहे. कारण दुसरा पर्याय त्या ठिकाणी येत नाही. बघा, असाच पुढचा प्रश्न पाहूयात आता. पहा, प्रश्न आहे, अजयने आपल्या मुलाच्या म्हणजेच मोहनच्या फोटोकडे इशारा करत एका महिलेला म्हटले. काय म्हटले? की त्याची आई तुझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. तर मग त्या महिलेचे अजयशी नाते काय? बघा, पुन्हा एकुलते एक असा उल्लेख इथे आलेला आहे. तर कुका बाजूला पहा, निखिल म्हटलाय म्हणजे आता बरोबर यायलाच पाहिजे. पहा, बघा, अजयने आपल्या मुलाच्या म्हणजेच मोहनच्या फोटोकडे बोट दाखवून, पहा, हा अजय आणि हा मोहनचा त्याच्या मुलाचा फोटो, बरोबर आहे. या फोटोकडे बोट दाखवून अजय म्हणतो की याची जी आई आहे
ती त्या स्त्रीला म्हणतो की तुझ्या आईची एकुलती एक कोण आहे? ती मुलगी आहे. लक्षात घ्या, काय म्हणतो? याची जी आई आहे ती तुझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे त्या स्त्रीच्या आईला एकच मुलगी, ती म्हणजे ती स्त्री, आणि ती म्हणजेच मोहनची आई. आलं का लक्षात? काय म्हणतोय फोटोकडे बोट दाखवून की याची जी आई आहे ती तुझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. आता सरळ सांगायला तुझ्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे तिच्या आईला एक मुलगी कोण असणार आहे? ती स्वतः स्त्रीच, आणि तीच मग मोहनची कोण आहे? आई आहे. आलं का लक्षात? तर बघा, त्याची आई तुझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. अजयचा हा कोण आहे? मुलगा आहे. मुलाची ही कोण आहे? आई आहे. म्हणजे अजयची कोण झाली? आता कोण झाली? आता आपलं उत्तर काय यायला पाहिजे? तर मग त्या महिलेचं अजयशी नातं काय? पत्नी. निखिलला बरोबर लक्षात आलं का? नातेसंबंध चांगले समजायलेत निखिलला? नाही समजायले? बघा पुढचा प्रश्न पाहूया. फार सोपा आहे, पहा काय दिले? फक्त माझ्या वडिलांच्या बहिणीच्या मुलाच्या मुलीचे माझ्याशी काय नाते? माझ्या वडिलांच्या बहिणीच्या मुलाच्या मुलीचे माझ्याशी काय नाते? सांगा पटकन. मग इथे जर आपल्या आत्ते भावाची मुलगी असेल, मावस भावाची मुलगी असेल, मामे भावाची मुलगी असेल, तर आपली कोण होणार आहे? ती भाचीच होणार आहे. आलं का लक्षात? दिलीप यश न जांभळी. बघा पुढचा प्रश्न पहा. मंजूकडे इशारा करत गौरव म्हणाला की ती माझ्या वडिलांची एकुलती एक मुलाची बायको आहे. वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची बायको आहे. तर मंजू आणि गौरव यांचं नातं काय? बघा पुन्हा एकुलतं एक आलं, पहा लक्षात घ्या. बघा मंजूकडे इशारा करत गौरव काय म्हणतो की मंजू जी आहे, पहा हा गौरव आणि ही मंजू. गौरव म्हणतो की ती जी आहे मंजू ही माझ्या वडिलांचे वडील म्हणजे आपले आजोबा. बघा गौरवचे वडील आणि पुन्हा त्या वडिलांचे वडील म्हणजे गौरवचे कोण झाले? हे आजोबा झाले. बरोबर आहे की नाही? वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची, म्हणजे या वडिलांना फक्त एकच मुलगा होता, आणि तो म्हणजे परत कोण आहे? गौरवचे वडीलच आहेत, पहा. आणि या मुलाची ही कोण आहे? बायको आहे. माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची बायको आहे. तर गौरवचं आणि या स्त्रीचं नातं काय? किंवा ती स्त्री गौरवची कोण? वडिलांची बायको आपली कोण? वडिलांची बायको आपली कोण? अरे बोला की आई. बरोबर आहे. म्हणून इथे उत्तर आपल्याला काय लिहावं लागणार आहे? आई. यश घरी जाऊन पप्पांना हा प्रश्न विचारायचा.
काका म्हणायचं वडिलांचा एकुलता एक मुलगा आणि त्याची बायको. बहुतेक आलं होतं समोरचे दोघं सोडले तर, आणि मागे नितीने एक सोडला तर. बरोबर आहे. पहा पुढचा प्रश्न काय म्हणतो. एका माणसाने म्हटलं ही माझ्या आईच्या नातवाची बायको आहे. ही कोण आहे? माझ्या आईच्या नातवाची बायको आहे. तर त्या माणसाच्या मुलीशी नातं काय? तर बघा, तर त्या माणसाचं त्या मुलीशी नातं काय असा प्रश्न असणार आहे. पहा, एका माणसाने एका मुलीकडे पाहून काय म्हटलं की ही जी मुलगी आहे ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची कोण आहे? सांगा, माझ्या आईच्या नातवाची ही स्त्री कोण आहे? बायको आहे. बरोबर आहे. तर आपल्याला विचारले ती जी स्त्री आहे ती त्या माणसाची कोण? हॅलो, हो, आपली आई आणि आईचा नातू म्हणजे आपला कोण झाला? हा मुलगा झाला आहे की नाही. आणि मुलाची बायको म्हणजे आपली कोण झाली? ही सून झाली. आता आपल्याला काय विचारलंय? ती स्त्री त्या माणसाची कोण? तर ती स्त्री त्याची कोण? सून. आणि तो माणूस तिचा कोण? सासरा. इथे काय उत्तर येईल आपलं? सासरा. बरोबर आहे. बघा, रिचा आणि रुपेश हे सुमितचे दोन अपत्य आहेत. रुपेशचे वडील सुमित आहेत, पण रिचा सुमितचा मुलगा नाही. तुम्हाला त्या दिवशीचा असा प्रश्न घेतलाय, मुलगा नाही म्हणजे कोण आहे? मुलगी आहे. तर रिचा व सुमितचं नातं काय? सगळ्यांना समजलंय? स्किप करू का? समोर दोघांना नाही नाही. बघा, रिचा आणि रुपेश हे सुमितचे कोण आहेत? दोन अपत्य आहेत. पहा, सुमितला हे दोन अपत्य आहेत. एक आहे रिचा, दुसरा आहे रुपेश. बरोबर आहे. इथपर्यंत समजलं का यश आणि विवेक? रुपेशचे वडील सुमित आहेत, पण रिचा सुमितचा मुलगा नाही. मग रिचा त्याची कोण आहे? मुलगी. तसं नावावरूनच आपल्याला कळाले, पण इथं आपल्याला जास्तच बिनडोक समजिले. रिचा त्याची कोण आहे? मुलगी आहे. तर रिचा व सुमितचे नाते कोणते? रिचा सुमितची कोण असेल? मग मुलगी असेल. बरोबर आहे. आकाशला 3 बहिणी आणि 3 भाऊ आहेत. चैतालीला 2 बहिणी आणि 3 भाऊ आहेत. सौरभ चैतालीचा भाऊ आहे व आकाशची बहीण कोण आहे? सरला आहे. तर सर्वात जास्त भाऊ कोणाला? पहा, हा जर आपण आकाश घेतला तर आकाशला किती बहिणी आणि किती भाऊ आहेत? 3 बहिणी. काय झालं रे? 3 बहिणी आणि भाऊ किती आहेत आकाशला? 3च आहेत. बरोबर आहे. चैतालीला 2 बहिणी आणि 3 भाऊ आहेत. पहा, इकडे घेऊयात, पुन्हा बघूयात एकत्र आहेत का वेगवेगळे आहेत. चैतालीला किती बहिणी आहेत? 2 बहिणी आणि 3 भाऊ आहेत. पहा, सिस्टर आणि ब्रदर. सौरभ चैतालीचा भाऊ आहे. पहा,
सौरभ जो आहे या तिन्हींपैकी एक हा चैतालीचा कोण आहे? भाऊ आहे, बरोबर आहे. आकाशची बहीण सरला आहे पहा. या तिन्हींपैकी एक जी आहे ही सरला आहे, आकाशची बहीण, बरोबर आहे. तर सर्वात जास्त भाऊ कुणाला आहेत? सर्वात जास्त भाऊ कोणाला आहे? बघा, सरलाला जर धरलं तर हे 3 आकाशचे भाऊ म्हणजे सरलाचे सुद्धा भाऊच, आणि एक हा आकाश. एकूण सरलाला किती भाऊ झाले? 4 भाऊ झाले. पण चैतालीला मात्र फक्त 3च आहेत पहा. मग सगळ्यात जास्त भाऊ कोणाला झाले? सरलाला झाले, बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न, माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत. माझे वडील तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत, तर तुझ्या बहिणीचे व माझे नाते काय? तुझ्या बहिणीचे व माझे. पहा, एक मुलगा काय म्हणतो एका माणसाला की माझे जे वडील आहेत, माझे वडील कोण आहेत? तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत. तुझ्या बहिणीचे भाऊ आहेत म्हणजे तुझे सुद्धा कोण आहेत? ते भाऊच आहेत पहा. हा जो कोणी एक्स असेल त्याच्या बहिणीचे भाऊ आहेत म्हणजे तुझे सुद्धा कोण आहेत? हे भाऊच आहेत, बरोबर आहे. म्हणजे 3 जण काय झाले? आता बहीण भाऊ झाले. 2 भाऊ झाले, माझे वडील, दुसरा एक, आणि दोघांची कोण झाली? बहीण झाली. आपल्या वडिलांची बहीण म्हणजे आपली आत्या, आणि आत्याचा आपण कोण? मग भावाचा मुलगा. म्हणजे कोण येताना आपण भावाचा मुलगा? भाचा. इथे उत्तर काय यायला पाहिजे आपलं? भाचा. पहा, आलं लक्षात? लिहून घ्या मग भाचा. घरी जाऊन काढा कसा आला ते. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतोय? शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. पुन्हा तिथंच पहा, त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. माझ्या आईला दुसरी मुलगी आहे का? नाही, एकच मुलगी, ती म्हणजे मी स्वतःच आहे. तर त्या स्त्रीचे त्या माणसाशी नाते काय? नाही. पहा, ही स्त्री काय म्हणते? या शेजारच्या माणसाला म्हणते ही स्त्री, या माणसाची जी बायको आहे ती माझ्या आईची कोण आहे? एकुलती एक मुलगी आहे. प्रथमेश, माणसाची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे. पहा, हा माणूस, ही माणसाची बायको, ही तिच्या आईची एकुलती एक कोण आहे? मुलगी आहे. पहा, या आईला एकच मुलगी आहे आणि ही म्हणजे या माणसाची बायकोच आहे. तर आपल्याला विचारलंय त्या स्त्रीचं त्या माणसाशी नातं काय? तर ती स्त्री त्या माणसाची कोण असेल? मग पत्नी असेल, बरोबर आहे का वैजनाथ? कोण असणार आहे ती स्त्री? त्याची पत्नी. पहा, एका चोराला पोलीस पकडून नेत होते. पहा, एका चोराला पोलीस पकडून नेत होते तेव्हा एका स्त्रीने चोराला सोडून देण्याची विनंती केली. पोलिसांनी त्या स्त्रीला नाते विचारले तेव्हा ती स्त्री चोराकडे बोट दाखवून म्हणाली,
याचे मामा माझ्या मामाला मामा म्हणायचे. याचे मामा माझ्या मामाला मामा म्हणायचे. तर त्या स्त्रीचे त्या चोराशी नाते काय? बघा, एका चोराला पोलीस पकडून नेत होते. हा काय आपल्याला महत्त्वाचा विषय नाही. तेव्हा त्या स्त्रीने चोराला सोडून देण्याची विनंती केली. पोलिसांनी त्या स्त्रीला नाते विचारले. तेव्हा ती चोराकडे बोट दाखवून म्हणाली. आपल्याला फक्त इथून एवढाच प्रश्न लक्षात घ्यायचा आहे. पहा, एकच वाक्य लक्षात घ्यायचंय. या चोराचे जे मामा होते त्या माझ्या मामाला काय म्हणायचे? मामाच म्हणायचे. तर मग त्या दोघांचे नाते काय? म्हणजे बघा, या चोराचे मामा आणि त्या स्त्रीचे मामा हे एकच होते. चोराचे जे मामा आहेत आणि स्त्रीचे जे मामा आहेत हे दोन्ही एकच होते. कारण चोराचे मामा त्या स्त्रीच्या मामाला काय म्हणायचे? मामाच म्हणायचे. म्हणजे चोराचे मामा आणि स्त्री दोघं काय आहेत? बहीण भाऊ आहेत. पहा, आलं का लक्षात? ती काय म्हणते? या चोराचे मामा माझ्या मामाला मामा म्हणायचे. म्हणजे चोराचे मामा आणि ती स्त्री हे दोघ जण कोण आहेत? बहीण भाऊ आहेत. आणि जो भाऊ आहे ते चोराचा कोण आहे? मामा आहे. म्हणजे तो त्याच्या आईचा भाऊ आहे. मग ती स्त्री त्या चोराची कोण झाली? आई. चोराचा मामा म्हणजे आपल्या आईचा भाऊ. मग ती स्त्री त्याची कोण झाली? बहीण. आणि चोराची कोण झाली? ही आई. आणि चोर तिचा कोण झाला? मुलगा. आलं का लक्षात? आता बनवा, तुम्ही कोणालाही मामा बनवू शकता. हा प्रश्न विचारून कुणीही मामा बनवू शकेल. कारण सहजासहजी लक्षात येत नाही नेमकं कोण कुणाला मामा बनवायचं. राहिलेलं आपण उद्या पाहू.